प्युरेक्स नॅनोच्या ज्या काय आपण ग्रीड वापरल्या सुरुवातीपासून त्यातला रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? रिझल्ट सर्वच छान आहे, कारण प्रत्येक मी जे वापरत आलो की नाही मला प्रत्येक याच्यात रिझल्ट मिळत आले. छान वाटलं. म्हणजे एक तर 1261 मध्ये फुटवे निघाले हा, आणि वाढ सुद्धा परत 1232 मध्ये वाढ आणि फुटवे तेही आहेच. परत 04742 मध्ये त्याच्यात वाढ आणि फळधारणेसाठी आहे. त्याच्यात मुख्य मिरची पिकावरती तरी बरेचसे रिझल्ट चांगले वाटले. हो, मला मी ते वापरतच आहो तुमचं, आणि अजून वापरणार पण. वापरणार हो, 100% बिलकुल शेवटपर्यंत. जोपर्यंत मिरचीच्या फवारण्या बंद होत नाही तोपर्यंत मी ते वापरणार, कारण ते आपलं एक वेगळं, आपल्याला एक त्याचा वेगळा अनुभव आहे. चांगला अनुभव आलाय. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी स्वप्नील लोढे, रेक्स बॉटनिक्स कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण आलो आहोत श्री महेंद्रजी मोरे यांच्या शेतामध्ये, राहणार सात्री, तालुका राजुरा व जिल्हा चंद्रपूर. तर यांनी आपल्या मिरची पिकावरती आपले रेक्स बॉटनिक्सचे प्युरेक्स नॅनोच्या ग्रेड मधले बरेचसे प्रोडक्ट वापरले आहेत आणि त्यांना उत्तम क्वालिटीचा रिझल्ट देखील मिळाला आहे. तर त्यांच्याकडून त्यांचा प्रतिसाद घेऊया आपण की मिरची पिकावरती आणि इतर पिकावरती त्यांनी जे काय आपले रेक्स बॉटनिक्सचे नॅनोचे प्रोडक्ट वापरले आहे, प्युरेक्स नॅनोचे, तर त्यांना कसा रिझल्ट वाटला आणि काय फायदे झाले ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. आपली ओळख? मी महेंद्र आत्मारामजी मोरे, राहणार सात्री, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर. तर आपण मिरची आणि इतर पिकावरती जे आपण पीक लागवड करीत आहे त्यावरती आपण रेक्स बॉटनिक्सचे प्युरेक्स नॅनो या ग्रीडचा वापर केला आहे बऱ्याचशा ठिकाणी. ठीक आहे. अगदी लागवडीपासून, सुरुवातीपासून मिरचीची लागवड केली मी तेव्हापासून ते 1261 हे वापरत आहोत. वापरत आहे. त्या व्यतिरिक्त आपण बरेचशा ग्रीड वापरल्या आहेत आणि मागच्या वर्षी देखील वापर केला होता आणि यावर्षी देखील वापर चालूच आहे. तर त्यांचा काय रिझल्ट वाटला हे सांगा थोडं आपल्याला. रिझल्ट बरा मला छानपैकी भेटत आहे. रिझल्ट त्याची वाढ आहे, खूप फुटवे पाहिजे, फुटवे निघत आहे. 1261 मध्ये फुटवे निघते आणि वाढ सुद्धा आहे. प्लस त्याच्यासोबत आणखी तुमचं कुठलं मी ते 10-26-26 घेतलं, आणखी 12-32-16 घेतलंय. आणखी एक कुठलं 47-42-42-47 ते एक आता लगेच वापरलाय. आता 2-3 दिवस झाले आहे. मिरची पिकावरच वापरलाय की इतर पिकावरती वापर केलाय? मिरची पिकावर वापरलाय. चण्यावरती मी 1261 वापरलाय आणि कापसावरती 1261 वापरलाय. बरेचसे चांगले रिझल्ट वाटले. तर आपण यांनी जे आपले मिरची पिकावरती, कपाशीवरती आणि चण्यावरती जे लागवडीचे पीक आहे यांचे मुख्य जे प्रत्येक पिकावरती त्यांनी आपला वापर केलाय प्युरेक्स नॅनोचा. त्यामध्ये प्युरेक्स 10-26-26, प्युरेक्स 126100, प्युरेक्स 12-32-16 आणि प्युरेक्स 042-47. तर या प्रत्येक ग्रीडचा वापर केलाय. त्यामध्ये त्यांना चांगला रिझल्ट वाटला. जसं सुरुवातीला फुटव्यांसाठी, वाढीसाठी प्युरेक्स 1261 किंवा 12-32-16, फुलधरण्याच्या अवस्थेमध्ये वाढीसाठी, फुटव्यांसाठी, आणि 10-26-26 असो आपलं किंवा 042-47 असो, फुलधरण्याच्या अवस्थेमध्ये फुलाचं रूपांतर फळात करणे, फुलगड थांबवणे व झाडाची ग्रीनरी मेंटेन ठेवणे, असे बरेचसे रिझल्ट भेटतात त्यामध्ये. आणि पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण प्रत्येक ग्रीड वापरू शकतो त्यामध्ये. तर आणखी बाकी शेतकऱ्याला काय सांगायला पाहिजे? बाकी शेतकऱ्याने वापरून पाहिलं पाहिजे. मी असं म्हणतो, कसं माझा अनुभव सांगितला मी. आता प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा राहते, प्रत्येकाने वापरून पाहिलं पाहिजे, त्यांना फायदा व्हावा असं माझी इच्छा. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण प्रत्येक ग्रीड वापरली आहे पिकावरती. फुटव्याची अवस्था असो किंवा वाढीची अवस्था असो, फुलधारणीची अवस्था, शेवटपर्यंत वापरणार पुन्हा. अजून उत्तम रिझल्ट वाटले शेवटपर्यंत वापरणार अजून मी. प्युरेक्स नॅनोच्या ज्या बरेचसे आपल्या ग्रीड येतात, जसं प्युरेक्स 12-32-16, 1261, प्युरेक्स 052-34, प्युरेक्स 042-47, आणि ज्या बरेचसे आपल्या प्युरेक्स नॅनोच्या ग्रीड आहे त्या आपण प्रत्येक पिकावरती, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून तर शेवटपर्यंत, तोडणी होतपर्यंत वापरू शकतो. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपले वेगवेगळ्या ग्रीड वापरून चांगले रिझल्ट मिळतात. आणि भाऊंनी देखील वापरला आणि बाकी शेतकऱ्यांनी देखील वापरायला पाहिजे असं भाऊचं म्हणणं आहे. आणि आपण मिरचीचा प्लॉट बघू शकतो, उत्तम क्वालिटीचा आहे. मागच्या वर्षी देखील यांना चांगले रिझल्ट मिळाले आणि यावर्षी देखील वापरतच आहे त्यांनी. पिकावरती स्ट्रेस कमी करणे आणि पिकाची ग्रीनरी मेंटेन ठेवणे व सर्व अन्नद्रव्याचा पुरवठा एकत्र करणे, हे काम आपलं प्युरेक्स नॅनोच्या ग्रेड मध्ये होत असतं.
आणि बाकी शेतकऱ्यांनी देखील वापरायला पाहिजे असं भाऊंचं म्हणणं आहे. धन्यवाद.